अयोध्येच्या राम मंदिरात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत। प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यादरम्यान त्रिवेणी संगमावर स्नान केल्यानंतर अनेक भाविक रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत, त्यामुळे मंदिर परिसरामध्ये लाखो भाविकांची गर्दी झाली आहे। प्रयागराज महाकुंभाला जाणारे लोक महाकुंभाहून येताना काशी विश्वनाथाचं दर्शन घेत आहेत। महाशिवरात्रीला 2 दिवस राहिलेले असतानाच काशी विश्वनाथाला भाविकांची गर्दी दिसून आली आहे। अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये मढी कानिफनाथ महाराजांच्या यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांना बंदी घालण्याचा ठराव करण्यात आला। यात्रेचा काळ हा दुखवट्याचा असतो, मात्र मुस्लिम व्यापारी परंपरा पाळत नाहीत, त्यामुळे भावनांना ठेच पोहोचते असं ग्रामस्थांचं मत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या प्रयागराज इथं शाही स्नान करणार आहेत। शिंदे आज रात्रीच दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनानंतर प्रयागराजला रवाना होतील। महाशिवरात्रीचा दिवस जसजसा जवळ येतोय तशी कुंभमेळ्याला गर्दी होताना दिसतीये। शिवरात्रीला 3 दिवस असल्यामुळे भाविकांचे ओघ प्रयागराजच्या दिशेने लोटलेले आहेत। राज्यामध्ये जीबी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या 215 वर पोहोचली आहे। पुण्यात शनिवारी 2 नवीन जीबीएस रुग्णांची नोंद झालेली आहे। तरीही प्रशासनाला जीबी सिंड्रोमचं ठोस कारण शोधण्यात अपयश आलंय। दूषित पाण्यातून जीबी सिंड्रोमचा प्रादुर्भाव झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आलेला होता। दिल्लीतील बाबर, हुमायूं आणि अकबर रोडवर लावण्यात आलेल्या फलकांना तरुणांकडून काळं फासण्यात आलं। छावा सिनेमा पाहून आलेल्या तरुणांनी बाबर, हुमायूं आणि अकबर रोडवर संताप व्यक्त केला आहे। छावा या औंढा तालुक्यातील दुर्गम भाग गोजे गावामध्ये पहिली डॉक्टर होण्याचा मान डॉक्टर वैष्णवी विठ्ठल जायभाय हिनं मिळवलेला आहे। वैष्णवीनं थेट फिलिपिन्स गाठत MBBS शिक्षण जे आहे ते पूर्ण केलेलं आहे। हिंगोली पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पंचक्रोशीतील नागरिकांकडून वैष्णवीवर कौतुकाचा वर्षाव होतोय। नाशिकच्या मनमाडमध्ये महाराष्ट्र नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनकडून कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मॅटवर या स्पर्धा घेण्यात येत असून एकूण 62 संघ सहभागी झालेले आहेत। 5 दिवस कबड्डीचा थरार मनमाडकरांना पाहायला मिळणार आहे आणि त्यासाठी खास प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आलेली आहे। महाराष्ट्रामध्ये कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसचा पल्ला गाठू लागलेला आहे। किमान तापमानातही वाढ होताना दिसतेय। दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। येत्या 2 दिवसात उर्वरित ठिकाणी कडाक्याचं ऊन आणि शुष्क वाऱ्यांमुळे तापमान वाढीचा अंदाज आहे। जळगाव जिल्ह्यातील 171 गावांमधील पाण्यात नायट्रेटचं प्रमाण वाढलेलं आहे आणि याच कारणामुळे बुलढाण्यामध्ये टक्कल पडण्याचं प्रमाणही वाढलं होतं, त्यामुळे नागरिक चिंतेत सापडले। तातडीनं उपाययोजना करण्याचे त्यांनी जिल्हा परिषदेला निर्देश दिलेले आहेत।